जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 13वा। नामरूप। समास पहिला। आत्मानात्मविवेक नाम। श्रीराम समर्थ। आत्मानात्मविवेक करावा, करून बरा विवरावा, ववरून सदृढ धरावा, जीवामध्ये माणसाने आत्मानात्मविवेक करावा, त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निदिध्यासन करावे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धारण करावा। आत्मा कोण, अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, त्यांची आता निरूपण। सावध ऐका। आत्मा कोण, अनात्मा कोण याचे विवरण करावे, ते कसे करावे यासंबंधीचे निरूपण श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे। चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवप्राणी, संख्या बोलिली पुराण्य, वर्तती आता। 4 खाणी 4 वाणी यांसह 84 लक्ष जीव योनीतील असंख्य जीव या पृथ्वीतलावर वावरत आहेत, असे पुराणात वर्णिले आहे। नाना प्रकारीची शरीर्य सृष्टींत दिसती अपार्य, तयामध्ये निर्धार्य आत्मा कवणू। याप्रमाणे या सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीरे आहेत, त्यामध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे। दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता जो डोळ्यांमध्ये राहून पाहतो, कानांच्या द्वारे ऐकतो, जिभेच्या द्वारे स्वाद घेतो, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते। घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणूनी शब्द, नाकाने जो वास घेतो, सर्वांगाने जो स्पर्श करतो, शब्द जाणून जो वाचेच्या द्वारे बोलवितो। सावधान आणि चंचळ, चहूंकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ, इंद्रियेंद्वारा। असा सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकला एक इंद्रियद्वारा सर्व चलनवलन करवितो। पाये चालवी, हात हालवी, भरकुटी पालवी, डोळा घालवी, संकेतखुणा बोलवी, तोची आत्मा। पायांनी चालवतो, हात हलवतो, भुवया ताणतो, डोळे मिचकावतो, संकेताने खुणा करतो, तोच आत्मा। धिटाई लाजवी खाजवी, खोंकवी वोकवी थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी, तोची आत्मा। जो धीट होतो, लाजतो, खाजवतो, खोकतो, ओकतो, धुंकवतो, अन्न जेवून जो पाणी पितो, तो आत्माच जाणावा। मळमूत्र त्याग करी, शरीरमात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा। जो मळमूत्र त्याग करतो, शरीरमात्राचे रक्षण करतो, प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो, तो आत्माच होय। ऐके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा। जो ऐकतो, पाहतो, हंगतो, चाखतो, नाना प्रकारे पदार्थ ओळखतो, कधी संतोष पावतो तर कधी भीतो, तो आत्माच जाणावा। आनंद विनोद उदेक चिंता, काया छाया माया ममता, जीवित्वया पावे नाना व्यथा, तोची आत्मा। आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, कायाछाया म्हणजेच बुद्ध्यवच्छिन्न प्रतिबिंब म्हणजेच जीवपणा, तसेच मायाममता अशा नाना व्यथा जो जीवित्वामुळे म्हणजे लघुत्व, कर्तेपणा, मीपणा यांच्यामुळे भोगतो, तोही आत्माच जाणावा। पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राख्या पराव्या मारी, तोची आत्मा। पदार्थाविषयी आसक्ती धरतो, जगात बरे अथवा वाईट करतो, आपले असतील त्यांचा सांभाळ करतो, परके असतील त्यांना मारतो, तो आत्माच जाणावा। युद्धे होता दोहीकडे, नाना शरीर्य वावडे, परस्पर्या पाडी पडे, तोची आत्मा। ज्यावेळी एखादे युद्ध सुरू होते, तेव्हा दोन्ही बाजूकडे अनेक शरीरांत आत्माच वावरतो, तोच परस्परांना पाडतो आणि स्वतः पडतोही। तो येतो जातो, देह्य वर्ततो, हसतो रडतो, प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो, व्यापासारिखा। तो आत्मा देहात येतो, देहातून जातो, देहात राहून तोच सर्व क्रिया करतो, तोच हसतो, रडतो, पस्तावतो। ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यहीनही तोच बनतो। होतो लंडी, होतो बळकट, होतो विद्यावंत, होतो धट, न्यायवंत होतो उद्धट, तोची आत्मा। तोच भ्याड होतो, बळकट होतो, विद्यावंत होतो अथवा दांडगट होतो, कधी न्यायवंत तर कधी उद्धट होतो, तो आत्माच जाणावा। धीर, उदार आणि कृपेण, वेडा आणि विचक्षण, उच्छक आणि सहिष्ण, तोची आत्मा। धीर, उदार अथवा कंजूष, वेडा अथवा चतुर, उच्छुखल आणि सहनशीलही आत्माच होतो। विद्या कुविद्या दोहीकडे, आनंदरूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे, तोची आत्मा। विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंदरूपाने तोच वावरतो, जेथे तेथे सर्वत्र तो आत्माच सर्व काही। निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयरे धायरे केले, तोची आत्मा। जो निजतो, उठतो, बसतो किंवा चालतो, धावतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयरे वा धायरे करतो, तोही आत्माच होय। पोथी वाची अर्थ सांगे, टाळ धरी गाव लागे, वादविवाद वाऊगे, तोची आत्मा। जो पोथी वाचतो,
अर्थ सांगतो, ताल धरतो, गाऊ लागतो, उगीचच वादविवाद करतो, तो आत्मा असे जाणावे. आत्मा नसता देहांतर्य, मग ते अप्रेत सचराचर्य, देहसंज्ञा आत्मा करे, सर्व कान्ह्य. जर देहात आत्मा नसेल तर तो देह चराचरात प्रेत बनते. देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करीत असतो. एकेनवीण एक काय, कामा नये वाया जाये, म्हणून हा उपाय. देहयोगेय, देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघेय सूक्ष्माचे कृत्य, जाणती ज्ञानी. एका शिवाय दुसऱ्याचा काहीही उपयोग नाही, वाया जातो. म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरतो. देह अनित्य आहे तर आत्मा हा नित्य आहे असा विवेक करणे यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. हा विवेक करण्याचे काम फार सूक्ष्म आहे. पिंडी देहधर्ता जीव, ब्रह्मांडीय देहधर्ता शिव, ईश्वर तनुचतुष्टये सर्व. ईश्वर धर्ता, पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारास जीव म्हणतात, तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव होय. ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूलप्रकृती हे सर्व 4 देह ईश्वर धारण करतो. त्रिगुणापरता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार, तेथून जाला. त्रिगुणातीत जो ईश्वर म्हणजेच मूळमाया होय, यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्याच्यापासूनच सर्व सृष्टीचा विस्तार झाला आहे. बरवेळ विचारून पाह्य, स्त्री पुरुष तेथे नाह्य, चंचरूप येते कान्ह्य, प्रत्ययासी. नीट विचार करून पाहिले असता तेथे स्त्री पुरुष असे काहीही नाही. फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढा येतो. मुळींहून सेनवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरीन, जाणीजे ऐसा. मुळापासून शेवटपर्यंत ब्रह्मादिकांपासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी आहेत, असा हा नित्यानित्य विवेक चतुर पुरुषांनी जाणून घ्यावा. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याहीमध्ये अनित्यानित्य, पुढे अनिरोपिलेय. जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याहीपेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल. स्थूळ सूक्ष्म ओलांडिलेय, कारण महाकारण सांडिलेय, विराट हिरण्यगर्भ खंडिलेय, विवेकानेय, अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हावया निवृत्ती. निरूपण ऐका. स्थूल सूक्ष्म ओलांडून जावे, कारण महाकारण देहाचा त्याग केला आणि विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भाचे खंडन केले की अव्याकृत जी मूळ प्रकृती तेथे वृत्ती स्थिर होते. ती वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढील निरूपण ऐकावे. आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्यया आला, पुढिले समासीय निरोपिला. सारासार विचार, या समासात आत्मानात्मविचार सांगितला आणि चंचलात्मा अनुभवास आला आहे. पुढील समासात सारासार विचार स्पष्ट करून सांगितला आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्मा विवेकनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.